मराठा आंदोलन के प्रमुख चेहरे मनोज जरांगे पाटिल ने बीड़ जिले के देशमुख परिवार से मुलाकात की। उन्होंने जन आंदोलन को और तेज करने का आह्वान किया। जरांगे ने कहा कि ये जनता का आंदोलन है और इसमें कोई मतभेद नहीं होना चाहिए। उन्होंने सरकार पर निशाना साधते हुए कहा कि वे जनता के गुस्से को नजरअंदाज न करें। उन्होंने कहा कि जब तक न्याय नहीं मिलेगा आंदोलन जारी रहेगा। मुख्यमंत्र्याला काय माहित काय वाटते, काय करून घ्यायचं, गोरगरीब मारायचेत का काय? आम्हाला वाटण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला काय वाटतं हे लय महत्त्वाचं. शांततेत लोकांना मागण्या करू द्यायच्या नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, रस्त्यावर बसले म्हणून गुन्हे दाखल करायचे आणि गोरगरिबांच्या लेकराचे मर्डर करायचे आणि लोक त्यांचे सरकारमध्ये त्यांच्याच चालक त्यांचेच सगळ्या टोळ्या सक्रिय व्हायला लागल्यात आता. मग त्या टोळ्याकडे जनता बघणारच ना शेवटी. साहेब काहीतरी मर्यादा असते, सहनशीलता असते. शेवटी ज्यावेळेस काळीच कापलं जातं त्यावेळेस नाही दम निघत. मग आता मुख्यमंत्र्यांना काय करायचं आहे ते ठरवते का नुसते बनवा बनवी आहे, दिखावपणा चालला आहे, हे धरला ते धरला, तेव्हाची चौकशी सुरू आहे, आम्ही सोडणार नाहीत. मुख्यमंत्री म्हणते सोडणारच नाही. धरलाच नाही सोडित उघडून, धरलाच नाही आणखी सोडायचा काय प्रश्न आहे? कारवाईच कठोर करणार, चौकशी चालू आहे. चौकशी कोणाची चालू आहे? आरोपी धरला नाही, धरल्यावर चौकशी चालू असते बा. धरलाच नाही, चौकशी कुठे चालू आहे, कोणाच चालू आहे? हे म्हणजे ही लोकांना ज्यावेळेस शंका येते ना त्यावेळेस अवघड असतं. परंतु आमचे मुख्यमंत्र्यांकडं विनंतीपूर्वक म्हणणं आहे की लोकांच्या अपेक्षा आहेत, तुम्ही न्याय देताल तुम्ही उचलून फेका आणि ज्याचा तेव कार्यकर्ता आहे त्यालाच टाका, मग जाऊ द्या. मग भला मोठा का नेता असा ना देऊ, मग ती पटकून तरी सांगन कुठं आहे म्हणून. एवढी जनता जर आक्रोशानं रस्त्यावरती येते आणि ते जर भावनाच जाणून घेणार नसले, आक्रोश जाणून घेणार, मग सरकारच कसलं आहे? मग तर ते गुंडगिरी आणि मोठमोठ्याल्या साखळ्या चालवायच्या, मग वसुली करायची का काय? निवडणुकीतले खर्च झाला आहे तिची. कालच एका सरपंचाला हो ते झालं आहे, परभणीचं मॅटर झालं आहे, राजगुरूला झालं आहे, कल्याणमध्ये झालं आहे, अंबडमध्ये त्या घाडगे मुलींचं झालं आहे. मग तर ही चैन उभा करायला का काय सरकार? आरोपींना डांबण्याऐवजी पैसे वसूल करायला काय? निवडणुकीत खर्च झालेले लोकांचे लेकराचे मुर्दे पाडून.